नमस्कार मित्रांनो, निसर्ग मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे आपला दोस्त रवी शिंदे। तर चला जाऊया एका नव्या ट्रेकला आणि आजचा आपला ट्रेक आहे मोरजाई पठार। तर आता मोरजाई पठारला जाण्यापूर्वी आपण गगनबावड्याला मुक्कामला जाणार आहोत आणि गगनबावड्यावरून आता आपण गगनबावडा करून एक रात्र तिथं मुक्काम करणार आहोत आणि सकाळी थोडा गगनबावड्याचा परिसर पाहून आपण मोरजाई पठारला जाणार आहोत। तर चला जाऊया, पाहूया याचा नवा ट्रेक। ऍक्च्युली मोरजाई पठारला आपण मागल्या 15 दिवसापूर्वी जाणार होतो, पण पाऊस भयानक होता त्यामुळे तिथं जायचा रस्ता बंद होता, तेव्हा आपल्याला जाता आलं नाही। तर चला आज जाऊया, आज तो योग आलाय। चला आपण मोरजाई पठार कसा आहे पाहूया। नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो। तर मी आता आहे गगनबावड्यामध्ये। तर गगनबावड्याची मस्त रम्य पहाट आहे आणि माझ्या पाठीमागं दिसतंय हे आमच्या मित्राचं घर। त्या घरामध्ये आम्ही संध्याकाळी मुक्कामात थांबलेलो आहे आणि घराच्या पाठीमागं तुम्हाला दिसतंय हे बकुळीचं झाड आहे। मलाही पूर्वी वाटायचं की बकुळ हे असा वेल असेल, पण हे बकुळीचं इतकं प्रचंड मोठं झाड असतं आणि एप्रिल मे मध्ये याला फुलं लागतात, त्यावेळी खूप दूरवर ह्याचा सुगंध पसरतो। हा गगनगड आणि हा सह्याद्रीच्या डोंगरांचा उत्कृष्ट नजारा। समोर धुकं दिसते, ढगांच्छादलेलं किती सुंदर वातावरण आहे आणि हे टोटल हे दिसते तुम्हाला, हे सह्याद्रीची विस्तीर्ण डोंगररांग। इकडे तुम्हाला दिसतंय हे दाजीपूरचं अभयारण्य आणि याच डोंगररांगेमध्ये ही 3 नंबरची जी डोंगररांग दिसत्या, तर झूम करून पाहूया। तर पहा, ही जी डोंगररांग आहे ही तुम्हाला छोटासा व्ही आकार दिसतो इथं। तर या डोंगररांगेमधील हा जो हे आहे तो आहे शिवगड। आपण दाजीपूरच्या अभयारण्यामध्ये ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी आपण शिवगडाला भेट दिली, तर हा शिवगड तुम्हाला इथं दिसतोय। तर हे दाजीपूरचं अभयारण्य आणि ही सह्याद्रीची विस्तीर्ण डोंगररांग आणि खाली दिसतोय तो करूळ घाट। आता करूळ घाटाचं काम चालू आहे त्यामुळे तो घाट वाहतुकीसाठी बंद आहे। तर हा करूळ घाट आणि आजूबाजूचं अतिशय निसर्गरम्य वातावरण। आता आमच्यासोबत अनेक आमचे मित्र आज जॉईन झालेत, कोल्हापूरहून आलेत। पृथ्वीराज मिटारी हे आमच्या ग्रुपच्या जुन्या मेंबरना तुम्ही ओळखताच, हे आपले संदीप दादा, हे आमचे अण्णा आणि हे आमचे अमित सर। तर आम्ही तिघं ऑलरेडी चौघं आम्ही संध्याकाळी आलो होतो आणि आज मिटारी सर पण आपल्या बरोबर आलेले आहेत। तर चला जाताना रस्त्यामध्ये आपल्याला कुंभी डॅम लागलेला आहे, तर जाता जाता कुंभी डॅमचा एक नजारा कसा दिसतोय पाहून घेऊया। या कुंभी डॅमच्याच बाजूला हा जो किल्ल्यासारखा भाग दिसतोय तो म्हणजेच मोरजाई पठार। तर ही पठार बघितलं तर असं मसाई पठारासारखा पूर्ण प्लेन भाग आहे, आजूबाजूला दाट जंगल आहे आणि वर एकदम सपाट भाग आहे आणि वर मोरजाई देवीचं मंदिर आहे आणि तिथं एक छोटा धबधबा पण तुम्हाला दिसतोय, इथून छोटा दिसतोय। पाहूया झूम करून काही इथं दिसतंय का? हा इथं दिसतोय। तर हा एक धबधबा, पाहूया तिथं एक धबधब्याला जाता येते का? आपण त्या पठारावर आता निघालेलो आहोत, चला जाऊया आता।
आपण आता मुख्य रस्ता सोडून उजवीकडे बोरबेटला वळत आहोत. तर इथं तुम्हाला कमान दिसते, संयुक्त व्यवस्थापन समिती बोरबेट. तर इथून आपण आता मोरजाई देवीकडे आता प्रस्थान केलेलं आहे आणि समोर जे दिसते डोंगर तेच मोरजाईचं पठार. इथून आपल्याला गाड्या पायथ्याला लावून चालत जायला लागणार आहे. पाहूया कसं आहे बोरबेट. हवा थंड आहे आणि दुपारच्या नंतर पाऊस येण्याची शक्यता आहे. पाहूया काय वातावरण मिळतंय आपल्याला. हे दिसतंय हे बोरबेटचं जंगल. तत्पूर्वी आमच्या अण्णांचे एक जुने मित्र इथं आहेत, त्यांच्याजवळ चहा घेऊन आपण आता पुढं ट्रेकिंगला जाणार आहोत. आणि इथं जे कंपाऊंड दिसतंय या कंपाऊंडवरून वाघ आतमध्ये जातोय. तर इथं हे जंगल आहे, इथं पट्टेरी वाघाचं अस्तित्व आहे आणि इथं कालच इथं एक पट्टेरी वाघ दिसला होता असं इथं स्थानिकांनी आम्हाला सांगितलं. आणि इथं हत्ती पण येतो, तर एक टस्कर हत्ती म्हणजे जो एकाकी आणि एकटा फिरतो. इथं दरवर्षी एक हत्ती येतो इथं. यावेळी काय अजून आलेला नाही, परंतु इथं हत्तीचं सुद्धा वास्तव्य असते. पट्टेरी वाघ असतोय आणि गवे तर इथं जवळपास दररोज लोकांना दिसतात, इतकं गव्याचं प्रमाण आहे. तर इथं हे आम्ही दादांचं घर आहे आणि तिथं आपण चहा घेतला आणि आम्ही दादा स्वतःच आपल्याबरोबर आज ट्रेकला येणार आहेत, कारण जंगलामध्ये वाघांचं अस्तित्व आहे. कालच एक वाघ इथं दिसलेला आहे असं इथलं स्थानिकांनी सांगितलं. त्यामुळे आज आम्ही दादा स्वतःच आपल्याबरोबर येणार आहेत आणि दुपारचं जेवण पण आपण त्यांच्याच घरी करणार आहोत. चला जाऊया ट्रेकला, पाहूया आजचा हा थरार ट्रेक किती थरारक होतोय. सॉरी, मी मगाशी अमित म्हटलं तर विकी दादा नाव आहे त्यांचं. तर विकी दादाच आपल्याबरोबर आहेत. साधारणपणे 15 मिनिटाच्या प्रवासानंतर आता आपण मोरजाई पठाराच्या पायथ्याला पोचलेलो आहोत. तर इथं तुम्हाला दिसते मोरजाई पठाराची कमान आणि हा मोरजाई वनक्षेत्र समितीचा हा बोर्ड दिसतोय. तर आता इथून आपण पायऱ्यांवर चढायला सुरुवात करणार आहोत. पाहूया पायऱ्या शेवटपर्यंत आहेत का मध्येच आहेत. चला जाऊया. हे मोरजाई पठार आणि हे मोरजाईचे घनदाट जंगल आणि समोर दिसतोय हा मागाशी जाऊन आलो आपण कुंभी डॅम. दाट ढग होते त्यामुळे दिसत नव्हतं, आता हळूहळू ढग जायला लागलेत आणि डॅम दिसायला लागलाय आणि इथूनच तो धबधबा पण दिसतोय मागाशी आपण गेलेलो. तर जेव्हा हा धबधबा हा आहे जंगलातील रानमेवा. तर ही जी वेल दिसते ही आहे बुरुंब. त्याला छोटी छोटी ऑरेंजची फळं येतात, ऑरेंज कलरची नारंगी कलरची फळं येतात. अतिशय छान चवीला असतात. सध्या ती नाही येत इथं आणि हे जंगलातील वानरांचं आवडतं खाद्य. ह्याला फुलं मुख्यत्वे उन्हाळ्यात येतात. फळं ही मुख्यत्वे उन्हाळ्यात येतात. आता पावसाळा असल्यामुळे फळं नाही येत, नाहीतर आपल्यालाही हा रानमेवा चाकायची संधी मिळाली असते. आता आपण ऑलमोस्ट पठारावर पोचलेलो आहोत. पायऱ्या संपलेल्या आहेत इथं. हो, हे पहा मोरजाईचं पठार. आता पूर्णपणे जंगलचा भाग संपलेला आहे आणि पूर्ण प्लेन पठार दिसत आहे आणि समोर दिसतोय हा कुंभी डॅम. हे पहा
हे कुंभी डॅमचं अतिशय मनोहरी दृश्य तुम्हाला दिसतंय. मगाशी आपण तिथून कुंभी डॅमवरून मोरजाई पठार दाखवलं होतं. आता मोरजाई पठारावरून कुंभी डॅम कसा दिसतोय पहा. आणि आजूबाजूचा हा सुंदर नयनरम्य देखावा आणि हा धबधबा तेव्हा इथून स्वच्छ धबधबा दिसतोय. आणि वातावरण आता क्लिअर झालेलं आहे, त्यामुळे धुकंही निघून गेलेलं आहे. आपण आता मोरजाई पठारावर पोहोचलेलो आहोत आणि समोर दिसतंय हे मोरजाई देवीचं मंदिर. आणि ह्या मोरजाई देवीला कोल्हापूरच्या अंबामातेची बहीण सुद्धा म्हटलं जातं. सिस्टर ऑफ अंबाबाई म्हणूनही ओळखलं जातं. तर असे हे मोरजाई देवी. तर चला आतमध्ये पाहू आपण मोरजाई मंदिर कसं दिसतंय आणि दर्शन घेऊ. आजूबाजूचं पठार तुम्हाला दिसतंय. कास पठारासारखं विस्तीर्ण. कास पठार इतकं मोठं नाहीये, परंतु तसंच दिसणार असं हे अतिशय सपाट पठार म्हणजे मोरजाईचं पठार. मंदिरात आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इथं पाहताय तुम्ही हे शिळा अशा ओळीनं ठेवलेले आहेत. हे शिला किंवा जे विरगळ म्हणतो, तर असे हे टोटली शिला ओळीनं ठेवलेले आहेत. आणि हे पूर्णपणे गुहेमध्ये असणारं हे मोरजाई देवीचं मंदिर तुम्हाला इथं दिसतंय. वर दगडी छत आहे, म्हणजे गुहेतच कोरल्यामुळं. आणि हे स्तंभ तुम्हाला इथं दिसतात. आणि हे समोर दिसतंय हे मोरजाई देवीचं मंदिर. याला एकूण 3 दरवाजे आहेत. इकडून एक हा पश्चिमेचा दरवाजा आहे, एक हा पूर्वेचा दरवाजा आहे आणि एक हा दक्षिणेचा दरवाजा आहे. तर असे 3 दरवाजे असलेलं हे मोरजाई देवी मंदिर. मोरजाई मंदिराच्या पूर्व दरवाजातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला समोर दिसते हे दाजीपूरचं अभयारण्य. तर ह्या डोंगररांगेच्या पलीकडे आहे हे दाजीपूर आणि राधानगरी. तर हे पहा, हे इथं सुद्धा अतिशय घनदाट जंगल आहे आणि इथं सर्व प्रकारचे प्राणी आढळते तुम्हाला. पट्टेरी वाघापासून बिबट्या, गवा, सर्व प्रकारचे प्राणी इथं मुक्तपणे संचार करतात. त्यामुळे या जंगलात फिरताना जरा जपून फिरलं पाहिजे. आता आपण मोरजाई देवी मंदिराच्या पठारावर आलेलो आहोत आणि हे दिसतंय ह्या मंदिराचा कळस दिसतोय आणि मंदिर ह्याच्या खाली आत गुहेमध्ये आहे. तर आपण आता वर त्या गुहेतून वर आलेलो आहोत आणि इथून तुम्हाला दिसतंय अतिशय सुंदर नजारा दिसतोय. तर तिथं समोर तुम्हाला दिसतंय हा इथं पदमसिद्धीचा धबधबा आहे. पदमसिद्धीमध्ये एकच इथं घर आहे ते जंगलामध्ये आणि 2च व्यक्ती तिथं राहतात आणि तिथं एक धबधबा आहे. परंतु तिथं कुणालाही जाणं इतकी सोपी गोष्ट नाही. पूर्णपणे जंगलाचा एरिया आहे आणि त्याच्या समोर पलीकडे दिसतंय हे दाजीपूरचं अभयारण्य. आणि राधानगरी इथून दिसत नाहीये, मात्र या दिशेला आहे. आणि शिवगड आहे तो या दिशेला आहे. तर असं हे जंगल आणि हे सुंदर वातावरण तुम्हाला दिसते. पशुपक्ष्यांचे सुंदर मधुर आवाज तुम्हाला ऐकायला येतात. तर मोरजाई पठारावरील हे आहे सतीचा माळ किंवा उतरंडीचा माळ. तर इथं तुम्हाला जागोजाग अशा उतरंडी केलेल्या दिसतील. म्हणजे आपण लगोरीची टिमान कशी म्हणतो तशी दगडावर दगड ठेवून अशा टिमानी केलेल्या आहेत. तर इथं एक लोकांची श्रद्धा आहे की इथं तुमच्या मनात जे काय आहे ते मनातलं तुम्ही ही गुज बोलायचं आणि एका एक टिमानी रचायच्या आणि दगडाचे पूर्ण अशा उतरंडी रचायच्या आणि पूर्णपणे तुम्ही त्या सक्सेस झाला तर तुमच्या मनातील ती इच्छा पूर्ण होते. तर असं हे
नवसाच्या टिमाने तुम्हाला जागोजागी दिसतील. खरं खोटं हा जरा श्रद्धेचा भाग आहे, परंतु इथं मात्र या माळावर तुम्हाला ते पाहायला मिळतंय. तर इथं आम्हाला एक रिकामी काठी दिसली आणि अण्णांनी घरून येताना हिरो भगवा ध्वज आणला होता की अशा कुठं गड किल्ल्यावर गेलो तर तिथं लावायला. तर तो नेमका आज इथं उपयोगाला आला, कारण इथं ह्या मैदानात काठी दिसते परंतु ध्वज दिसत नाही. तर इथं आपण आता हा भगवा इथं लावूया. आणि अशा तऱ्हेने आम्ही इथं हा भगवा ध्वज फडकावलेला आहे. आणि आता ऊन जाऊन क्षणात वातावरण इथं पालटलेलं आहे आणि इथं असं धुकं आच्छादलेलं आहे. पहा, मगाशी अतिशय कडक ऊन पडलं होतं आणि आता हे धुकं तयार झालेलं आहे. आणि इथं आमचा हा भगवा ध्वज अभिमानानं डौलत आहे. तर जर इथं उद्या कोण तुम्ही आला तर इथं ध्वज आहे का ह्याची खात्री करा. आता मोरजाईचा ट्रेक संपवून आम्ही परतीच्या मार्गाला निघालेलो आहोत. परंतु ज्या मार्गाने आम्ही आलो होतो पायरीच्या, त्या प्रचलित मार्गाने न जाता आम्ही आता मुद्दाम ह्या जंगलाच्या आडवाट्याने निघालेलो आहोत. तर दाजीपूर अभयारण्याकडील साईडला जे ही अरण्याकडली जंगलातील वाट आहे त्या वाटेने निघालेलो आहोत. काय माहीत आमचं सुदैव असेल तर एखाद्या प्राण्याचं दर्शन सुद्धा होईल. तर पाहताय आजूबाजूला परिसर दाट आहे आणि खरं म्हणजे इथं यायला परमिशन नाहीये. फक्त मोरजाई देवीची यात्रा असल्यानंतरच वर्षातले 2च दिवस फक्त या रस्त्याने यायला परमिशन असते, अन्यथा इथं यायला परमिशन नाहीये. तर आता कडक ऊन होतं, पण मधून अधून असं हळूहळू धुकं सुद्धा इथं तयार होतंय येतंय आणि वातावरण लगेच क्षणात बदलतंय. हेच तर इथल्या निसर्गाची किमया आहे. तर जंगलातून जाताना हे अशी तुम्हाला बिळं दिसतात की हे अस्वल किंवा रानडुकर इथं राहण्याचे अंश जास्त असतात. आणि इथं तुम्हाला ही विष्ठा दिसते, तर ही बिबट्याची विष्ठा आहे. बघा इथं तुम्हाला लाईव्ह इथं हाडं दिसते ह्याच्यामध्ये. बघा ही हाडं आणि ही केस. तर अख्खा कुठला तरी प्राणी खाल्ल्यानंतर हे न पचलेली केस आणि हाडं बाहेर आलेले दिसतात. हे बिबट्याची विष्ठा म्हणजे इथं तुम्हाला पाहायला मिळतंय. मगाशी आपण बघितलेले ते पायाचे ठसे आणि ही विष्ठा हे जिवंत म्हणजे चिन्ह आहेत की इथं प्राण्याचा वावर खूप जास्त आहे. हे जंगली प्राणी किंवा अस्वल बिबट्या ह्याने अंग घासलेलं इथं तुम्हाला झाडाला दिसतंय. ते झाडाला अंग घासल्यामुळं हे तेवढाच भाग असा गुळगुळीत झालेला आहे. तर ते आपलं टेरिटरी किंवा आपलं साम्राज्य इथलं अबाधित राखण्यासाठी इथं अशा खानाखोरा करतात. काही वेळेला नाकानं ओरबडून करतात किंवा काही वेळेला ते दातानं चावून साल काढतात किंवा लघवी करतात. तर अशा त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार ते आपापल्या क्षेत्र निश्चित करतात. मी म्हटलं की इथं वाघ बिबट्या गवे भरपूर प्रमाणात असतात आणि इथे तुम्हाला हे पाऊल दिसते. हे कुत्र्याचं तर निश्चितच नाहीये. हे पहा इतकं मोठं पाऊल हे कुत्र्याचं असू शकत नाहीये. तर हे पहा माझ्या जवळपास
हाताच्या पंजाच्या निम्म पाऊल आहे हे, आणि कुत्र्याचं असू शकत नाहीये. तरी बिबट्या किंवा तत्सम प्राण्याचंच तुम्हाला इथं पाऊल दिसतंय. हे पहा, आणि हे ताज्या खुणा आहेत, म्हणजे इथं हे वन्य प्राणी आहेत ह्याचा हा पुरावा आहे. तर ह्या बोरबेटच्या जंगलात बहुतांश जंगली प्राण्यांचा वावर आहे. तर इथं बिबट्या सुद्धा पुष्कळ प्रमाणात आहेत. तर इथं तुम्ही पाहताय, कालच इथं एक स्थानिकांना बिबट्या दिसला. बिबट्यानं कुठल्या तरी प्राण्याची शिकार केली होती, आणि ती शिकार त्यानं अशी घास ओढत आणलेली इथं त्या घासलेल्या पाऊल खुणा दिसतात. स्पष्टपणे ठसे दिसत होते. आता पाऊस काल पडल्यानंतर ते ठसे जरा विस्कळीत झालेले आहेत, आणि त्यानं जे आणलेले शिकार इथं दाबल्यामुळं इथं झाडाची पानं ही वाळलेली आहेत. तर इथं कालच त्याचं दर्शन इथल्या स्थानिकांना झालंय. तर हे पहा, या जंगलामध्ये असे प्राणी भरपूर आहेत. तर इथं येताना कुठलं गाईड शिवाय इथं येऊ नये. दुपारचे आता 2:30 वाजलेत, ऊन पण वाढलंय, आणि आम्ही आता ह्या घनदाट जंगलातून बाहेर पडलेलो आहोत. प्रचंड भूक लागले, आणि इथं आता आमचा ट्रेक संपलेला आहे, आणि आम्ही आता परत निघालेलो आहोत. तर चला जाऊया आता जेवण करून. विकीदादाच्या घरी जेवणाची सोय केलेली आहे. जेवण करून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. चला, टाटा, बाय बाय.